या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाला गती देणाऱ्या आणि सामान्य नागरिकांना दिलासा देणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी झाली आहे. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या महसूल विभागाने धडक मोहीम राबवून जिल्ह्यातील 1200 गावांमधील 60,000 गट नंबर डीम्ड NA म्हणून घोषित करण्यात आले. या निर्णयाची राज्यात सर्वप्रथम अंमलबजावणी कोल्हापुरात झाली असून याचा थेट लाभ 3 लाख नागरिकांना मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 45 आणि 2022च्या शासन परिपत्रकानुसार गावठाणाच्या हद्दीपासून 200 मीटरच्या परिघीय क्षेत्रातील जमिनी अकृषिक समजल्या जाव्यात असे निर्देश दिले आहेत. त्यानुसार कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने आणि भूमी अभिलेख विभागाने विशेष मोहीम राबवून रहिवासी आणि वाणिज्य व औद्योगिक वापरासाठीच्या जमिनींचे गट नंबर व सर्वे नंबर निश्चित केले. पूर्वीच अकृषिक झालेल्या जमिनी वगळून उर्वरित 60,000 गट नंबरच्या व्यक्तिनिहाय व क्षेत्रनिहाय याद्या तयार करण्यात आल्या आहेत. या महत्त्वपूर्ण याद्यांचे प्रस्ताव पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते संबंधित तालुक्यांच्या तहसीलदारांकडे पुढील कार्यवाहीसाठी सुपूर्द करण्यात आले. यावेळी आमदार अमोल महाडिक, आमदार अशोकराव माने, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेय एस, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख शिवाजी भोसले उपस्थित होते. यावेळी बोलताना पालकमंत्री आंबेडकर म्हणाले की महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागानं एकूण जे गावठाण आहे त्या गावठाणाच्या परिसरातल्या 200 मीटर अंतरावरच्या सर्व एकूण जी काही सगळी आपली जमीन असेल त्या जमिनीला सुद्धा बिगर शेती करण्याबद्दलचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 1200 गावातील 60,000 गट नंबर, या 60,000 गट नंबरच्या माध्यमातून सगळ्या 60,000 गट नंबरच्या परिसरात असणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांना, नागरिकांना डीम्ड NA करण्याबद्दलचा एक यादी आज एका बाजूला कोल्हापूर जिल्हा महसूल विभाग आणि त्याचबरोबर भूमी अभिलेख विभाग यांच्या वतीनं प्रकाशित करण्यात आली. आता आपल्या गावाच्या गावठाणामधून गावठाणाच्या बाहेर असणाऱ्या 200 मीटर परिसरातल्या संपूर्ण आपल्या जागा सुद्धा डीम्ड NA होत आहेत. याबद्दलची लोकांना कल्पना नव्हती. महाराष्ट्राचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्यांदा कोल्हापूरने केली. आता गाव पातळीवरती तलाठ्यांनी सुद्धा आपला 200 मीटर परिसरामध्ये गावठाणवाढ झालेल्या सगळ्या क्षेत्राची यादी त्या सगळ्या गावांना पाठवायची आहे. त्याचबरोबर तिथल्या तलाठ्यांनी सर्व या एकूण 60,000 गट नंबरच्या सर्व तिथल्या सगळ्या जे नागरिक असतील त्यांना नोटीस पाठवून तुम्ही बिगर शेती करून घ्या अशा पद्धतीचं पत्र द्यायचं आहे आणि डीम्ड NA त्यांना करून घ्यायचं आहे. हा एक कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण आणि अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचा निर्णय आहे. याचा फायदा 60,000 × 4 अथवा 5 जर म्हटलं तर साधारणतः 3 लाख नागरिकांना होणार आहे. आणि आपल्या सगळ्यांना NA करण्यासाठी NA करून त्याच्यानंतर परत धावपळ करायची, सगळ्या परमिशन्स घ्यायच्या, या सगळ्या गोष्टीचा आणि कटकटीपासून मुक्तता होणार आहे. माझी सर्व नागरिकांना विनंती एवढीच आहे की हा महाराष्ट्र शासनाने घेतलेला निर्णय, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि भूमी अभिलेख अधिकाऱ्यांनी आम्हाला सगळ्यांच्या निर्णयाला प्रत्यक्ष खूप चांगल्या पद्धतीने केलेलं सहकार्य, याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना विनाकारण कोणी अडथळे करतील, लोकांना माहीत नसलेला अज्ञानाचा फायदा घेतील, तर आपण सगळ्यांनी पहिल्यांदा यादीमध्ये आपला गट नंबर आहे का बघा. यादीमध्ये गट नंबर असल्यानंतर तुम्हाला तलाठ्यांकडून नोटीस येईलच, पण नाही आली तरी सुद्धा तुम्ही 200 मीटरच्या अंतरावरती असाल, 200 मीटरच्या आतमध्ये गावठाणापासून, तर तुमच्या सगळ्यांना डीम्ड NA महाराष्ट्र शासनाने केलेला आहे. अतिशय चांगला निर्णय आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी महाराष्ट्रात पहिल्यांदा कोल्हापूर जिल्ह्याने केली. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला स्वतःला खूप समाधान आणि अभिमान आहे की ही योजना प्रत्यक्ष आपल्या जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांच्यासाठी आम्ही राबवली. याचा सर्व फायदा, सर्व लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा अशी विनंती या निवेदनाच्या माध्यमातून मी करतो. या निर्णयाची कार्यपद्धती स्पष्ट करताना अधिकाऱ्यांनी सांगितले की आता तहसील कार्यालयामार्फत संबंधित जमीनधारकांना अकृषिक आकारणीचे चलन पाठवले जाईल. जमीनधारकाने शासनाच्या प्रचलित तरतुदींनुसार अकृषिक सारा व रूपांतरित कर जमा केल्यानंतर तहसीलदार यांना तात्काळ अकृषिक सनद प्रदान करतील. या सुलभ प्रक्रियेमुळे नागरिकांचा मोठा त्रास वाचणार आहे. मानव अकृषिकच्या निर्णयाचे अनेक दूरगामी फायदे जनतेला होणार आहेत. यापूर्वी बिगर शेती परवान्यासाठी लागणारे विविध विभागांचे हरकत दाखले आणि नगररचना विभागाचे अभिप्राय घेण्याची अट आता रद्द झाली. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचणार असून कोणत्याही कार्यालयात अर्ज न करता त्यांना जमिनीचा अकृषित दर्जा मिळणार आहे.